आहे स्मार्ट कार्ड वाटपाचा. तर त्या कार्यक्रमाला आत्ताच आपण कार्यक्रम वाटपलेला आहे आणि ते वाटप थोडंफार चालू आहे. आज आपण हा एस टी महामंडळाने जो का उपक्रम ठेवलेला आहे त्याला उपस्थित असलेले आमचे गंगाराम दादा असतील, बाळासाहेब असतील, मंदार असतील, काळेसाहेब असतील, तसेच सर्व एस टीमध्ये थांबलेले सर्व प्रवासी, सर्व कर्मचारी, मुंबईवरून आलेले साहेब उपस्थित राहिलेले, या सर्वांचं मी अगोदर अभिनंदन करते की आज खऱ्या अर्थानं आपण जे स्मार्ट कार्डचं जे वाटप चालू केलेलं आहे, एस टी महामंडळ हे खरंच एक प्रकारची चांगली सुविधा आहे गोरगरिबांच्या करता आणि ज्येष्ठ नागरिकांच्या करता सर्वात सुखाची व्यवस्था आहे. आपण पूर्वी प्रवास करायचो त्यावेळेला 20-25 वर्षापूर्वी, त्यावेळेला प्रायव्हेट गाड्या कुठे नव्हत्या किंवा बसची वगैरे सोय नव्हती. त्यावेळेला आपण एस टीने सर्वजण प्रवास करतो. त्यावेळेला त्या एस टीची किंमत आपल्याला समजायची. आता थोडंफार कमी झालेलं आहे, तरी पण अजूनही चांगला उत्साह आहे, चांगल्या प्रकारचं कार्य चालू आहे. तर आपला हा एस टी डेपो जो आहे, हा एस टी डेपो आपल्या सासवडमध्ये एक चांगलं नावाजलेलं म्हणून आपल्या तालुक्याचं किंवा सासवड गावाचं आपलं एक भूषण आहे. आणि या भूषणाला परवाच मला मॅडम आणि बाकीचे कर्मचारी भेटले. तर काय जर तुम्हाला त्रुटी कुठल्या लागल्या किंवा कोणत्याही अडचणी आल्या तरी आमच्या नगरपालिकेच्या वतीने किंवा सासवडच्या दृष्टीने आम्ही सर्वतो प्रयत्न आम्ही करू, एवढं मी आज आपल्याला सर्वांना सांगू इच्छिते. मॅडमनी परवा सांगितलं कुठल्या सोयीसुविधा कचऱ्याच्या असो, पाण्याच्या असो किंवा कलरचे वगैरे बाकीच्या साफसफाईच्या असो, त्या मी कुठं त्रुटी जाणून देणार नाही आहे की एक प्रकारे आपला हा सासवड गावातला एस टी डेपो हा कसा आपल्याला उल्लेखनीय वाटेल त्याचा आपण प्रत्येकजण प्रयत्न करूया, एवढं मी आजच्या क्षणी सांगते. आणि आज आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अनिवार्य असणार आहे. ही केवळ तांत्रिक सुधारणा नसून प्रवाशांच्या विश्वासाला डिजिटल बळ देणारी पाऊल आहे. सवलतीची अचूक नोंद, पारदर्शक प्रतिपूर्ती आणि रोख विरहित व्यवहार या तिन्ही गोष्टी एका कार्डमध्ये सामावल्या जाणार आहेत. या प्रकल्पासाठी महामंडळाने टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड NCLTC पेमेंट्स बँक यांच्याशी करार केला असून लवकरच सर्व आगारामध्ये नोंदणी मोहीम सुरू होत आहे. विद्यार्थी, शालेय व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सरळ क्रमांकाशी जोडलेले कार्ड दिले जाईल. ज्येष्ठ नागरिक, महिला, अमृत ज्येष्ठ नागरिक, सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना आधार संलग्न कार्ड मिळेल. दिव्यांग प्रवासी UDID कार्ड क्रमांक जोडून विशेष सुविधा असलेले कार्ड दिले जाईल. पुरस्कारार्थी व पत्रकार, स्वातंत्र्य सैनिक, अधिकृत पत्रकार आणि राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांना विभागीय कार्यालय येथील मुख्यालय आगारामार्फत वितरण केले जाईल. कार्डची वैशिष्ट्य: प्रवासात स्मार्ट सोय. किंमत: नवीन कार्ड 1999 रुपये GST स्मार्ट कार्ड जमा केल्यास 149 रुपयात उपलब्ध होईल. किमान 100 ते 500 रुपये जमा करून तुम्ही रिचार्ज करू शकता. EDI मशीन, अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल ॲप किंवा नियुक्त एजंटांकडून सहज रिचार्ज होऊ शकतो. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सोयीसाठी 3000 अधिकृत एजंट नियुक्त करण्यात आले आहेत. बस स्थानकावर नोंदणीची प्रक्रिया पार पडणार असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. एसटीचा हा निर्णय म्हणजे परंपरागत प्रवास व्यवस्थेला डिजिटल स्पर्श देणारा टप्पा आहे. तिकीट हातात आणि सुट्ट्या पैशाची चिंता सर्वांचे हास्य. त्याचप्रमाणे धनवरे साहेब कृषी मुंबई यांनाही विनंती करतो आपण सर्वांनी पुढे जायचं आहे. सर्वांच्या शुभ हस्ते हा लोकोपयोगी कार्यक्रमाचं उद्घाटन आपल्या सर्वांच्या हस्ते व्हायचं आहे. कार्यक्रमाची फीत कापून कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे. सर्वांनी टाळ्याच्या गजराचं स्वागत करायचं आहे.
आणि उपस्थित सर्व प्रवाशांनी, ज्येष्ठ नागरिक, ही जी योजना नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड ही याच्यासाठी आणलेली आहे की इथून पुढं प्रवाशांना जे लाभार्थी आहेत त्याला योग्य तो लाभ मिळावा. दुसरे कुठले बोगस काही क्षेत्रामध्ये जे चालू होतं ते आणि निमित्तानं बंद होईल आणि जे तुम्हाला इतर वयाचे पुरावे दाखले द्यावे लागत होते ते आता याच्यामध्ये कार्ड असलं की बरोबर राहणार आहे. दुसरी गोष्ट, तुमच्याकडे त्याच्यामध्ये बॅलन्स असेल तर पैसे असो नसो त्या ह्याच्यात थ्रू कार्ड थ्रू तुमचं तिकीट आपोआप जनरेट होईल. कंडक्टरला ते कार्ड दाखवलं की तुमचे सगळे डिटेल्स, तुमचं वय कुठलं, तुम्ही कशाचे लाभार्थी आहात, 65 ते 75 वर्षापर्यंतच्या ज्या ज्येष्ठ नागरिकांना अर्ध्या तिकिटाची सवलत, 75 पूर्ण केलेल्या वय 75 पूर्ण झालेल्या अमृत ज्येष्ठ नागरिकांना 100% सवलत, त्यानंतर महिलांसाठीची 50% सवलत, दिव्यांगांसाठीच्या ज्या वेगवेगळ्या सवलती आहेत त्याच्यामध्ये 1/4 तिकीटधारक आहेत, त्यांच्या सहकार्यांना आहे, ज्या सवलती लागू आहेत त्या सवलती त्या कार्डमध्ये नोंदवलेल्या असतील त्यामुळे वेगळं काही सांगण्याची गरज नाही आहे आणि त्याचे डिटेल्स सगळं तिथं राहतील. त्याचे रेकॉर्ड आमच्याकडे सुद्धा पूर्ण राहतील. म्हणजे आता जे दिव्यांगांच्या बाबतीत ऐकलं असेल, ज्येष्ठ नागरिक किंवा ह्याच्या बाबतीत सुद्धा काही ठिकाणी चुकीची नावं, म्हणजे 55-60 वयाला सुद्धा त्यांना 65 वर्षाच्या वरचे ज्येष्ठ नागरिक समजून सध्या सवलत मिळत होती ती आता त्याला लाभ देऊ शकणार नाहीत या गोष्टीमुळे. आता जे ॲक्च्युअल 65 वर्षाचे जे पुरावे तुमच्याकडं आधार कार्डला किंवा पॅन कार्डला जे आहे ते एकदाच रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला लागणार आहे. एकदा रजिस्ट्रेशन झालं की एक साधारण आता सुरुवातीला थोडा 1 महिन्याच्या आत अपेक्षित आहे, पुढं जाऊन त्याचं स्पीड वाढेल आणि 15-20 दिवसात सुद्धा ते कार्ड उपलब्ध होतील. कार्ड तुम्ही जिथं जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या सेंटरवरती तुम्हाला कार्ड कलेक्ट करता येईल तुम्हाला आणि एकदा कार्ड मिळाले की ते तुम्हाला ठेवावं लागेल. त्याची किंमत आता 199 रुपये आहे. ज्यांच्याकडे पूर्वीचे कार्ड होते, जे पूर्वीसुद्धा सवलतीच्या कार्डसाठी काढले होते काय, त्यानंतर त्याच्यामध्ये काही अडचणी आल्या, त्यानंतर ते थांबलं होतं, पण त्याच्या अगोदर काही लोकांना मिळालं होतं. ते जर कार्ड असेल ज्यांच्याकडे ते कार्ड जर दिलं आता रजिस्ट्रेशन करताना तर ते 199 ऐवजी 49 रुपये लागतील. त्यामुळं तिथं 49 रुपयाची बचत होईल. नवीन लोकांना ते 199 रुपये आहे. आता चुकून त्यांच्याकडून 1999 बोललं गेलं तर ते 1999 नसून 199 रुपये आहे. तर अशा पद्धतीनं त्या हे होईल. सध्या तरी ती योजना म्हणजे पूर्वीसारखीच, जेपर्यंत मॅक्सिमम लोकांचे कार्ड हे कालावधी अजून हे केलेलं निश्चित केलेला नाही, तो कालावधी निश्चित झाल्यानंतर तुम्हाला या कार्डशिवाय लोकांना सवलती मिळणार नाही. तोपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचवा. प्रत्येक डेपोला आणि बाहेर सुद्धा जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 3000 एजंट नेमलेले, त्या 3000 एजंट मार्फत ह्याचं रजिस्ट्रेशन आणि कार्ड वितरणाचं काम सुरू राहणार आहे. त्याचा अजून लिमिट, लास्ट लिमिट ठरलेली नाही. ज्यावेळेस ती ठरेल त्यावेळेस ती पेपरला, टी व्ही मार्फत सगळ्या वृत्तपत्रांमध्ये आणि प्रसार माध्यमांमध्ये ते प्रसारित होईल. त्याची मुदत, अंतिम मुदत केव्हा त्यापुढं मात्र या कार्डशिवाय ती सवलत मिळणार नाही. तोपर्यंत ते कार्ड काढणं योग्य नाही सुरुवातीला आणि गडबड करण्याची गरज नाही आहे. रोज जरी हे झाले रजिस्टर, जिथं जिथं शक्य आहे प्रत्येकाला त्यांनी ते रजिस्टर करावं आणि त्याचा लाभ घ्यावा आणि याचा फायदा हे होईल. घरात सुद्धा तुम्ही घरच्या कुणाकडूनही त्याचा टॉपअप किंवा बॅलन्स ह्याच्यात करून घेतला एकदा तर ते पैसे संपेपर्यंत तुम्हाला तिकिटाची अमाऊंटची रक्कम जोपर्यंत त्यात शिल्लक आहे तुमच्या प्रवासाची तोपर्यंत तुम्हाला त्या कार्डवरती तिकीट मिळत राहील. असं ही योजना आहे. तर ती लोकांसाठी सर्वात तुमच्या चांगली आहे आणि ती तुमच्याबरोबर कार्ड बरोबर सोबत तुम्हाला ठेवावं लागेल प्रवासाच्या वेळेस.
या व्यतिरिक्त हे झाले सवलत ह्याच्यासाठी सवलतदारी प्रवाशांसाठी. या व्यतिरिक्त इतर सुद्धा नॉर्मल ज्यांना सवलत नाही परंतु त्यांना कार्ड घ्यायचं आहे तर ते कार्ड रजिस्टर घेऊ शकतात आणि त्याच्यामध्ये वॉलेटमध्ये जो बॅलन्स असेल त्याच्या मधून त्यांना तिकीट मिळेल. पैसे खिशात असून नसो वॉलेटमध्ये बॅलन्स असल्यावरती तुम्हाला ते तिकीट काढता येईल. पण त्यांना कोणतीही म्हणजे पास ज्या सवलती लागू नाहीत सामान्य माणसाला त्यांना ती सवलत कुठली लागू राहणार नाही. पुढे जाऊन भविष्यात जे आमचे एसटीचे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत सर्व जनतेसाठी एसटीच्या प्रवासाचा डिजिटल नवीन युगारंभ सुरू होत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सासवड आगार या ठिकाणी आपण एसटीची नवीन NCMC कार्ड सवलतधारक प्रवाशांसाठी वाटप आजपासून सुरू करत आहोत. तंत्रज्ञानाची नवी पहाट आज उगवली आहे आणि रोख व्यवहार जो आपण बसमध्ये करतोय त्याचं आपण फक्त कार्ड कंडक्टरला देऊन रोख पैसे देण्याऐवजी कार्डद्वारे पेमेंट करून सर्व महामंडळाचे ज्या सवलतधारक प्रवासी आहेत त्यांचा प्रवास याद्वारे होणार आहे. या प्रवासामध्ये या कार्डच्या माध्यमातून महिला प्रवासी, ज्येष्ठ नागरिक प्रवासी, अमृत ज्येष्ठ नागरिक तसेच शालेय विद्यार्थी या सर्वांसाठी हे कार्ड अत्यंत महत्त्वपूर्ण आहे एसटीच्या पुढील प्रवासासाठी. मी माझी सर्व सासवड पुरंदर तालुक्यातील सवलतधारक प्रवाशांना विनंती राहील की लवकरात लवकर आपण हे कार्ड आपल्या सासवड बस स्थानक येथे येऊन आपले कार्ड त्वरित काढून घेऊन एसटीच्या नवीन डिजिटल प्रणालीचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा. धन्यवाद.